जय बाबा. सुरू झालं रेकॉर्डिंग. नीलम पण करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. 1 से 2 भले. आज अत्यंत महत्वाचा चॅप्टर आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी किंवा बाबांनी जे सांगितलंय ते आचरणात आणण्यासाठी, की शिष्य कसा असावा, शिष्य आणि त्याच्या मनोवृत्ती, हा आजचा नवीन एक चॅप्टर सुरू होतो या पुस्तकामध्ये. हे सगळं पुस्तक असंच आहे की एक एक विचार बाबा वेळोवेळी जे सांगायचे ते असे विखुरलेले सगळे एकत्र, फक्त ते विषयवार त्यांनी लावून घेतलेले आहे. विचार आणि आचार. जी शक्ती निव्वळ विचारात, बोलण्यात व लिहिण्यात खर्च होते, तो रेल्वे इंजिनाच्या शिट्टीतून बाहेर निघून जाणाऱ्या वाफेसारखी असते. शिटी मोठा आवाज करते आणि त्यामुळे मोठी करमणूकही होते, पण ती इंजिन काही चालू शकत नाही. शिटी कितीही वाजवली तरी इंजिन काही पुढे जाऊ शकणार नाही. इंजिन जर इष्ट त्या स्टेशनवर घेऊन जायचे असेल तर वाफेला योग्य तऱ्हेने कार्यास जुंपून अक्कल हुशारीने तिचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणूनच संत महात्मे केवळ सिद्धांतापेक्षा त्यांच्या उपयोगावर, ते सिद्धांत आचरण्यावर भर देऊन क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे तत्व आवर्जून सांगत आलेले आहे. ईश्वर साक्षात्काराची इच्छा धरणाऱ्या मुमुक्षु साधकांना तर हा संत नियम विशेषच लागू आहे. म्हणजे केवळ पठण नाही, त्याचं आचरण पाहिजे. आणि आचरण म्हणजेच अध्यात्म. हाच विषय होता आता लखनौची जे कार्यक्रम झाला. बरेच जण तुमच्यातले त्या कार्यक्रमात पण उपस्थित होते. त्यांची थीम होती प्रॅक्टिकॅलिटी इन स्पिरिच्युअलिटी, की आध्यात्मिकता आचरणात कशी आणायची. नुसती बोलण्यात व्यर्थ नाही, मग ती वाफेची शिट्टी सारखी आहे, त्यांनी काही पुढे इंजिन जाणार नाही. तर आपल्यातले गुणदोष हे म्हणजे काय करायचं नक्की, आहे की नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे की नुसतं बोलून उपयोग नाही. कोणी काही भाषण देतं, कोणी काही बोलतं, शिकवतं, म्हणजे तो कोणी काही साधू संत परफेक्ट वन नाहीये, आपल्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, ह्याचं आचरण करायचं म्हणजे नक्की काय, तर व्यावहारिकपणे जर त्याचा विचार करायचा तर आपण स्वतः आपल्यावर सतत ह्या पद्धतीने कार्य करत राहिलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, तर आपण स्वतः अंतर्मुख होऊन बघायचं की माझे गुणदोष काय आहे. ते गुण नष्ट न होऊ देता त्यांना अनेक चमकवायचं, वाढवत ठेवायचं. आणि जे कमी आहे आपल्यामध्ये, जे दोष आहेत, ते नष्ट कसे करता येतील ह्याच्यावरती कार्यरत राहायचं. आणि हे कार्य बाबा पण करत असतात, पण ते सूक्ष्मपणे, अदृश्यपणे करत असतात. आपल्याला ते कळत नाही, जाणवत नाही, उमगत नाही. एवढंच. जण आपण सेन्सिटिव्ह इनफ असू तर आपल्याला ते बाबा जे आपल्यावर कार्य करत आहेत ते सुद्धा जाणवेल. आपल्याला ज्या अडीअडचणी, त्रास, अवमान हे सगळं सहन करावं लागतं, याचा अर्थ एक पद्धतीने ते आपल्यावर कार्यरत आहे, आपल्यावर ते कार्य करत आहे. आपणही आपल्या जर गुण दोष आपण आपल्यातले ओळखलेच नाही तर आपण त्याच्यावरती कार्य कसं करणार. म्हणून स्वतःचे जे कमी आहे, अवगुण आहेत, दोष आहेत, मी कुठे कमी पडतो किंवा पडते, की आध्यात्मिक दृष्ट्या माझ्यात अजून काय कमी आहे, काय बाकी आहे, मला काय अजून साध्य करायचंय, हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. सगळं एकखटी होणं फार कठीण आहे. हळूहळू एक करता आपोआप चार त्याच्याबरोबर साध्य होतात. सर्वव्यापी विश्वव्यापी जीवनाचे अमरत्व पुढचा मुद्दा आहे ह्याच प्रकरणातला, की जे जीवन आहे ते सर्वव्यापी आहे, ते अमर आहे, ते कधी नष्ट पावत नाही. ते कसं पुढे दिले, गेली 30 वर्षे मी पाळीत असलेले मौन ही अथांग अशा ईश्वरी तत्वाच्या शांतीतून आलेली हाक आहे. हे मेहर बाबा स्वतः सांगताय. 30 वर्ष बाबांनी इथे म्हटलेले, 25 साली बाबांनी
मौन सुरू केलं 55 सालचा हा उपदेश आहे. हा मोस्टली बाबांनी सहवास कार्यक्रमात दिलेला आहे. तर बाबा इथे सांगतात की ईश्वराने जे शांततेची हाक दिली त्याच्यातून आलेलं हे माझं मौन आहे. या ईश्वरी तत्वाला आपल्या अंतःकरणात जागा करून द्या, म्हणजे सर्वव्यापी जीवनाशी एकरूप होऊन तुम्ही कायमचे अमर व्हाल. जसं बाबा सांगतात की तुमच्या हृदयामध्ये मी स्थानापन्न व्हायला नेहमीच आतुरलेला आहे, पण तुमचं हृदय इतक्या गोष्टींनी गच्च भरलंय की तिथे जागा नाही. आता दिवाळीचं काम सगळ्यांनी काढलं असेल, त्यांना हे लगेच कळेल की कपाट असू दे पुस्तकाचं, कपड्यांचं खचाखच भरलंय, त्याच्यात दुसरा कपडा ठेवायला जागा नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा, लोभ, वासना, राग, द्वेष इतके भरलेले आहे की तिथे ईश्वराला आत यायला जागा नाहीये. अंतःकरण निर्मळ झाल्याशिवाय, ही सगळी घाण आहे, कचरा आहे, अंतःकरण निर्मळ झाल्याशिवाय ईश्वर तिथं कसं येईल? त्या ईश्वरी तत्वाला आपल्या अंतःकरणात जागा करून द्या, म्हणजे सर्वव्यापी जीवनाशी, सर्वव्यापी जीवन म्हणजे ईश्वरी जीवन, त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हाल, म्हणजे तुम्हाला ईश्वर साक्षात्कार प्राप्त होईल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या स्वला ओळखाल, म्हणजे सर्वव्यापी जीवनाशी एकरूप होऊन तुम्ही कायमचे अमर व्हाल, म्हणजे तुम्ही ईश्वर व्हाल, म्हणजे शाश्वत व्हाल. म्हणजे आता कळलं ना, सर्वव्यापी जीवन म्हणजे हे जे जीवन आहे हे नव्हे, सर्वांना व्यापणारं जीवन एकच, ते म्हणजे ईश्वराचं. आणि ते कसं आहे? अमर आहे, शाश्वत आहे. तुम्ही त्याचा सदैव पाठपुरावा करीत असता. त्या तुमच्या व्यक्तिगत जीवनापासून हे सर्वव्यापी विश्वव्यापी जीवन फारच निराळे आहे. व्यक्तिगत अहंकारी जीवनाला सुरुवात व शेवट दोन्हीही असतात, परंतु मी आणलेले सत्य अनादि व अनंत आहे. हे मेहर बाबा सांगतात की मी जे सत्य स्वरूप स्वतः आहे, मी जे सत्य आणलेलं आहे ते सत्य म्हणजेच ईश्वर. ज्ञान, खरं ज्ञान म्हणजेच ईश्वर. ते कसं आहे? अनंत आहे, शाश्वत आहे, अनादि कालापासून, म्हणजे पुरातन पुरुष आहे, ते पुरातन आहे, एन्शंट वन आहे. त्या जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तेच फक्त होतं. अशा त्या सत्याचे वारस होण्यासाठी, म्हणजे ते सत्य स्वतः प्राप्त करण्यासाठी तुम्ही सत्य आहातच, परंतु ते जाणून घेण्यासाठी मायेची, द्वैताची दरी उल्लंघून पलीकडे जाण्याचे आत्मिक धैर्य तुमच्या ठायी असले पाहिजे. आता इथे बाबांनी आत्मिक धैर्य शब्द का वापरला असेल? गांगडे सरचे बाबा. मी ओपन करते माईक. जय बाबा गांगडे सर. जरा याच्यावरती सांगा. एक मिनिट, मी थोडं अटेंड केलो, परत रिपीट करा प्लीज. रिपीट. मी ते वाक्य परत रिपीट करते, त्याच्या आधीचही थोडं रिपीट करते. व्यक्तिगत अहंकारी जीवनाला व्यक्तिगत अहंकारी जीवनाला सुरुवात आणि शेवट दोन्ही असतात, परंतु मी आणलेलं सत्य अनादि व अनंत आहे. इथपर्यंत आपलं झालं. आता त्याला जोडून बाबांनी पुढे एक अत्यंत महत्वाचं वाक्य टाकले. त्या सत्याचे वारस होण्यासाठी मायेची, द्वैताची दरी उल्लंघून पलीकडे जाण्याचे आत्मिक धैर्य तुमच्या ठायी असले पाहिजे. तर बाबांनी इथे हा शब्द का वापरला असेल की सत्याचे वारस होण्यासाठी, ते तर कळलं की तुम्हाला ईश्वर साक्षात्कार होण्यासाठी आत्मिक धैर्य स्वतःच्या ठायी असलं पाहिजे. याच्यावरती थोडस निरूपण कराल तुम्ही? जय बाबा. चालेल ना? एक्झॅक्टली. परत एकदा तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे, म्हणजे किंवा इंटरप्रिटेशन थोडस सांगा. मग मला जर योग्य वाटलं किंवा मला जर काही असं चेंज वाटलं तर मग मी चालेल. चालेल चालेल. आता इथे बाबांनी हा शब्द वापरलाय, आत्मिक धैर्य. आत्मिक धैर्य म्हणजे काय? हे बाबांनी सांगितलं, अध्यात्माची वाट जी आहे ती कठीण आहे.
अध्यात्माचा मार्ग चोखाळणं एवढं सोपं नाही. ह्या दुनियादारीकडे पाठ करून ईश्वराकडे सन्मुख व्हायचं. ही दुनियादारी सगळी सोडायची म्हणजे मनातून काढायची, तिच्याबद्दल विरक्त व्हायचं आणि ईश्वराच्या मार्गावर, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालायचं. एऱ्या गबाळ्याचं काम नाही. अत्यंत धाडस त्या ठिकाणी लागतं, कारण ते सोपं नाही. दुनियादारीच्या मोहात गुरफटून जाणं फार सोपं आहे. जसं शेरियारजी म्हणतात की खुदा का दस्तूर बाल से भी पाका होता है, हे त्यांचे शब्द आहेत. की ते इतकं बारकाईने प्रत्येक गोष्टीत, विचारात, शब्दात, कृतीमध्ये सांभाळावं लागतं. त्याचं पथ्य की ते फार कठीण आहे. इच्छा, वासना, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर या सगळ्यांना आवर घालणं, अंतःकरण सतत स्वच्छ, शुचिर्भूत, निर्मळ ठेवणं, मन एकदम निश्चल ठेवणं. जसं बाबा सांगतात, इट शुड बी लाईक अ फ्रोझन लेक, एक जमी हुई झील की तरह मन होना है. की त्याच्यामध्ये एकही मनात विचाराचा तरंग सुद्धा नको, मनात कुठलाही विचार येऊ न देणे, हे केवढं धैर्याचं काम आहे. आणि अध्यात्म मार्ग काही, बाबा म्हणतात इट इज नॉट अ बेड ऑफ रोजेस, हे बाबांचे शब्द आहेत. की आपल्याला सगळ्यांना हे हकीकत माहिती आहे की बाबांनी जेव्हा अस्पंदायर वेसलीला खालून लोअर मेहराबाद वरून अपर मेहराबादला रिक्षामध्ये घेऊन गेले स्वतः बरोबर आणि हात धरायला सांगितला, तेव्हा बाबांनी त्याला जे सांगितलं की हा आध्यात्मिक मार्ग खास खळग्यांचा, काट्या कुट्यांचा, उबड खबड धोक्याचा आहे. जर गुरुचा हात पक्का धरला नाही तरी इथे तोल जाण्याची शक्यता असते. असं का म्हटलं असेल? सपोज एखादा सगळ्या दुनियाकडे पाठ करून ईश्वराला सन्मुख होऊन आध्यात्मिक मार्गावर आला सुद्धा, जी की अवघड गोष्ट असते आध्यात्मिक मार्गावर येणं सुद्धा. जसं परवा कुणीतरी विचारलं की व्हॉट इज स्पिरिच्युअल पाथ, त्याच्यावर आल्यावर पुन्हा भूमिकांमध्ये जेव्हा तुम्हाला एक एक भूमिका ओलांडताना अनंत आनंद, अनंत शक्तीची, विशेषतः शक्ती अधिकाधिक जास्त प्राप्त होऊ लागतात, त्यावेळेला तिथे तोल जाऊ न देणं आणि फक्त ईश्वरावर फोकस राहणं, आपला फोकस कधीही हलू न देणं, ढळू न देणं, ह्या सगळ्याला तुम्ही जर विचार केला तर खूप मोठं आत्मिक धैर्य पाहिजे. एखाद्याने सांगितलं की आता चला तुम्हाला ट्रस्ट मध्ये अमुक एक काम करायचंय, अगदी माझ्या वयाचा सगळं काही झालेला माणूस असेल तरी हे सगळं सोडून उठून तिथे जाऊन राहणं. आता मला सांगा, मी विचारते, आता ग्रुपमध्ये आपण जेवढे कुणी आहात 26 जण आहे, किती जण सगळं सोडून कुठल्याही रेम्युनरेशनची अपेक्षा न करता, तुम्हाला ना ट्रस्ट खाण्याचे पैसे देणार, ना राहण्याचे पैसे देणार, पदर मोड करून राहायचं, खायचं आणि कुठलाही पगार ट्रस्ट देणार नाही, तेव्हा तिथे जाऊन राहायचं आणि सेवा द्यायची. आजन्म, वर्षभर, 6 महिने, 6 महिन्याच्या खाली नाही, इतकं करायला आता तुमच्यातले किती जण तयार आहेत? त्यांनी लगेच हँड रेज करावे. जय बाबा. सेशन ओपन आहे, ऑडिओ पण चालू आहे. किती जण तयार आहेत की हे सगळं सोडून तिथे जाऊन राहायचं? परत या तुम्ही 6 महिन्यांनी, काय हरकत नाही, येऊन जाऊन राहा, हरकत नाही. किती जण तयार आहेत? असं नाही हँड रेस म्हणजे हा हँड रेस पाहिजे म्हणजे मला ते मोजता येतील. ग्रेट सुरेश खुजे, व्हेरी गुड. पण तुम्ही अजून जॉब मध्ये आहात, तेव्हा तुमचा जॉब सुटत नाही तोपर्यंत काही खरं नाही. पण तुम्ही जर जॉब सोडून पण जाणार असेल तर तुम्ही प्लीज ट्रस्टला तुमचं ईमेल पाठवून द्या, तुमच्या ज्या पण क्षमता आहेत. सुरेखाताई डोंगरेंनी पण हँड रेज केलाय, व्हेरी गुड. माझा पण हँड रेज, हा कुठे गेलं ते हँड रेज, माझा पण हँड रेज. चला, अर्थात ह्याच्यात अडथळे येतात. मी जरी हँड रेज केला तर मला घरातल्यांनी जाऊ द्यायला पाहिजे, माझ्या इथले जबाबदाऱ्या, इथली बाकीची कामं, पण आय एम ऑलवेज ईगर टू डू दॅट. असे अनेक मार्ग असतात. बस अजून कोणी? मीनाताईंच्या मागे व्याप आहे, मेहर प्रसादचं मला माहित नाही, विभाताईंचं मला माहित नाही,
दिलूच्या मागे व्याप आहे. बघा कसं असतं ते पहा. म्हणजे आपण कुठे कमी पडतो हा मला त्याच्यात असं म्हणायचं नाहीये, पण एक उदाहरण की धैर्य. गांगडे सरांचं पण मला फॅमिली बॅकग्राऊंड तसं माहित नाही, जरी मी त्यांना असं ओळखत असले. देशपांडे भाऊ जाऊन राहू शकतात, पण त्यांचा हँडरेज नाहीये. इंदू दिदूचं मी खरंच कौतुक करते. म्हणजे त्यांना मी फक्त तुम्ही माझ्या स्तुतीने त्या हुरळून जाणार नाही याची मला खात्री आहे, म्हणून मी कौतुक करते की अगदी नागपूर सेंटरचे टॉयलेट बाथरूम साफ करण्यापासून ते सगळं काम करतात. पंखे साफ कर, हॉल साफ कर, कुठलंही काम करण्यात त्यांना कधीही कमी नसतं. त्यांचा आवाज जर तुम्ही बघाल तर एखादा निरागस बालकासारखा त्यांचा आवाज आहे या वयात. त्यांनाही त्यांचे प्रश्न आहेत, चालता येत नाही, तरी त्यांनी हँडरेस केला. तेव्हा त्यांच्या हँडरेस साठी माझ्याकडून टाळ्या. आणि इंदू दीदी आप जरूर ट्रस्ट को मेल भेज दीजिए, या जो लोग चाहते हैं कि मैं मेल भेजूं मुझे बोल दीजिए, मैं मेल भेज दूंगी. लेकिन आप भेजे खुद तो अच्छा है. अपनी अपनी जो क्षमताएं है, हा एक टॉपिक आलाय आता ओघाओघाने म्हणून. पण असं त्यांना असे बरेच आहे. आमचे प्रदीप कुमार नाफडे भाऊ, झालं आपलं नाफडे भाऊ, नोकरी झाली, सगळं काही दुनियादारी झाली, आता आपलं वानप्रस्थाश्रम आहे, पोर आपलं आपलं करत राहते. नाफडे भाऊंना तिथे जाऊन सेवा द्यायला काहीच हरकत नाहीये. मी तसं तयार आहे, पण आता हेल्थ प्रॉब्लेम येतात. असं वाटतं की आपला वजन लोकांना भार न हो कुठे आपण गेल्याने, है ना. हा, पण 3 महिने 6 महिने, बिकॉज यू हॅव गॉट अकॅडमिक, जेव्हा ज्याला आपण कार्य, जसं आपण लोक बँकांचे लोक कोणालाही कमी नसतो. आपण सगळं फोडून प्यालेले असतो दुसऱ्या भाषेत. आता तिथे ट्रस्टच्या इतक्या जमिनीच्या केसेस आहे. मराठीतले डॉक्युमेंट त्यांच्यातले एकही मराठी माणूस नाही हो त्यांच्यात. भाऊ कल्चर इज नॉट मराठी ऍक्च्युली. तर त्यांना ते मराठीतले शब्द कळत नाहीत, मराठीतले डॉक्युमेंट कळत नाहीत, म्हणून उगाच अवास्तव केसेस वाढत आहेत ट्रस्टच्या विरुद्ध. जाऊन त्या मराठीत त्यांना समजून सांगितलं, भाषांतर नको करू दे, तरी खूप झालं. आणि आपल्याला, तुम्ही पण ब्रांच मॅनेजर राहिले आहात, आपल्याला ऍज अ बँकर आपण ऍडव्हान्सेस हँडल केलेले आहेत, आपण लॉ शिकलेलो आहे, आपल्यासाठी ती इझी गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी अवघड आहे. तर आपण 3 महिने 6 महिने जाऊन ती सेवा नक्कीच देऊ शकतो. प्रयत्न करा. जो कोणी जाईल त्याला माझं घर आहे तिथे फ्री मध्ये राहायला, मला काही भाडं नको, काही नको त्याचं. पण तुम्ही प्लीज थिंक ओव्हर इट, प्रिपेअर युअर सेल्फ मेंटली. मला मान्य आहे तुमच्या हेल्थचे खूप प्रश्न आहेत, आणि माझ्यासारखंच तुम्ही हा विचार करता की तिथे जाऊन लोकांना आपल्यासाठी पळापळी करायला लागू नये. मला तर अगदी त्यांनी लेटरच पाठवलं, आम्हाला फिजिकली फिट लोक पाहिजे, नॉट नाऊ, बरेच आधी. तर मुद्दा हा नाहीये आपला. थँक्यू. हा, गांगडे सर काहीतरी बोलत होते, बोला. मी म्हणजे बघते आता ह्यातले कोण कोण हिरे आहेत की मी आय कॅन मेक देम अपील. मला ज्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे मी त्यांनाच म्हणू शकते. बाकी प्रत्येकाने बघावं 1 महिना 15 दिवस, जितके दिवस तुम्ही जाऊन राहू शकत असाल. हा सर बोला. माझं एक बोलणं झालेलं आहे त्या दिवशी. जंगले सर आले होते म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. मग फेब्रुवारी मध्ये तुम्ही परत जा म्हणजे माझं ऑलरेडी त्यांच्याशी बोलून डिसाईड झालेलं आहे. डिसेंबर मिड, जानेवारी नंतर फेब्रुवारी मिड पर्यंत. जय मेहरबाब. थँक्यू गांगडे सर. जय बाबा, जय बाबा. उस दिन गांगड़े सर की इसी टॉपिक के ऊपर बात हुई थी गांगड़े सर से मेरी. तो गांगड़े सर बोले अगर आपको ऐसा करना है तो क्योंकि वहाँ पे गांगड़े सर बोले फिजिकल फील होना चाहिए, बोले कि आपको ऐसे किसी दूसरे को तकलीफ नहीं होना चाहिए. तो वो गांगड़े सर बोला फिर हम नहीं कर सकते. नहीं बोले वो देखना पड़ेगा. गांगड़े सर से इस टॉपिक पे बात हुई थी. और एक जो मिनट, मेहर प्रसाद, वो डिटेल्स में हम बाद में जाएंगे. थैंक यू. आपका भी हेल्थ का इश्यू है ये हम लोग जानते हैं. और गांगडे सर नेहमीच देतात 31 जानेवारीच्या आसपास, आणि ते आता यावेळी वीणा त्यांचे हेल्थचे प्रॉब्लेम आहे आणि शी इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गांगडे सर. तर ह्या गोष्टी ची मला कल्पना आहे. गांगडे सर इज अ ग्रेट सपोर्ट फॉर देम. स्पेसिफिकली खाली लोअर मेहराबादला जे सगळे स्टॉल लागतात आणि तिथे ॲटिट्यूड फार वेगळा असतो जे स्टॉल लावणाऱ्यांचा, ते सगळे इश्यू हँडल ते फार व्यवस्थित करतात. आता गेले काही वर्ष ते खालचं लोअर मेहराबादचं जे स्टॉल्सचं काम बघतात, आणि हे आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जाऊन 3 महिने राहणार आहे. तेव्हा त्यांच्यासाठी माझ्याकडून त्यांना अपलॉड आहे. गांगडे सर जाणारच आहे, राहतातच आहे. मला सांगायचा आपला मुद्दा हा होता इथे वाचनात. आपण आता कमिंग बॅक टू अवर रीडिंग, कारण आपण जास्त वेळ
ह्याच्यात आता देऊ शकत नाही, आपण नंतर ह्याच्यावर भरपूर चर्चा करू शकतो. आत्मिक धैर्य पाहिजे. चाहे मी असो कोणी असो, कुठेतरी मनात एक भीती असते, अरे मी आजारी पडले तर, अरे घरचे मला ओरडतात, अरे घरचे, किंवा दुसरी एक म्हणजे आपण बऱ्याच वेळा निश्चय आणि निर्णय करू शकत नाही. म्हणजे माझ्या नातवाला बघणं, आणि आता माझी मुलगी, आता तो इथे काही हरकत नाही सांगायला, शी इज ऑल्सो अ कॅन्सर सर्वायव्हर, तिचे बाकी हेल्थ प्रॉब्लेम आहे. मी तिथं राहून त्यांचं जी काही मदत त्यांना थोडीफार शक्य आहे ती करणं, ह्याच्याकडे पाठ करून माझ्या मनातली इच्छा प्रबळ काय आहे, मेहराबादला जाऊन राहणं. म्हणजे एक प्रकारे मी स्वार्थी विचार करणं होईल, असाही एक विचार असतो. त्यामुळे हे फार कठीण असतं, ह्याला धैर्य लागतं. ह्या गोष्टी कळायला, योग्य निर्णय घ्यायला, शेवटी मेहरबाबांना जे हवं तेच ते घडवून करणार. आता सुरेखाताई, त्यांची तब्येत नीट नसते, तिथे जाऊन लोकांनाच त्यांची सेवा करावी लागेल, पण तसा त्या आजारी बाबा ताकद देतात. जे आजारी लोक आहेत, नाफडे भाऊ, सुरेखाताई, माझ्या इन्क्लुडिंग मी, आज सध्या मी काही दिवस माझ्या परिवाराचं मन वळवायच्याच प्रयत्नात आहे. मी तर बऱ्याच दिवसापासून तिथे जाऊन राहण्याच्या इच्छेत आहे. खैर, बाबा जिसको चाहते उसी को बुलाएंगे, वो बात है ही. पण घाबरायचं कारण नाही, शेवटी बाबा सांभाळून घेतात. आपण काही 2-3 महिने 6 महिने जाऊन काम करणार आहोत, त्यामुळे 2-3 महिन्यात इज अ शॉर्ट पिरियड, त्याच्यामध्ये जपून राहिलं तर बाबा स्वतःच आपली सगळी काळजी घेतील, आजारी नाही पडू देणार, काही होऊ देणार नाही. नक्की करा, जी काही तुम्हाला कोणाला सेवा करायची आहे ती नक्की द्यावी. थँक्यू. इंदू दीदी, सुरेखा, तो इंदू दीदी की भी तबीयत ठीक नहीं रहती है. तो अब देखो, बाकी लोग जो है ये दुनियादारी में फंसे हुए हैं, इनके हालात नहीं है कि नौकरी छोड़ दे, हमने तो नौकरी भी छोड़ दी, खैर वो बात और है. तो ये हिम्मत नहीं बनती है, और बाबा ने भी ऐसा कभी नहीं कहा है, वो और एक अलग बात है. लेकिन जो आत्मिक धैर्य की बात हम कर रहे हैं, वो जिसे बाबा इनवर्ड जर्नी कहते, अंतर्वर्ती प्रवास, आत्म्याचा अंतर्वर्ती प्रवास सुरू झाला पाहिजे, तेव्हा आपोआप सगळे धागे तुटतात. आणि हे आत्मिक धैर्य आत्म्याच्या, म्हणून उगाच नाही मधुसूदनने लिहिलंय, कोटी जन्मात एक लावा डावावर. ऐका, जीवन ही हा एक जुगार, जीवन हा एक जुगार आहे. काही आपण कोटी जन्म ऑलरेडी उपभोगलेत, पुढे उपभोगणार आहे. एक तर आता या जन्मात उमज आली ना, तर कमीत कमी या जन्मात तरी हा एक जन्म डावावर लावायला काय हरकत आहे, चला खेळूया. बाकी तो आपली दुनियादारी चालूच आहे. असं आता मी प्रल्हाद सिंगना भेटले नवरंगाला. तो माणूस बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड, या दुनियेत असून या दुनियेचा नाहीये. हीच टोटली, माझ्या वडिलांची मला आठवण आली, या दुनियेत आहे पण ते पूर्ण बाबामय झाले, संपूर्ण बाबांमध्ये आहे. आणि इतका सुंदर इक्विपॉइस साधलाय त्या माणसाला. पण ही इतकं असूनही ही केवळ सुरुवात असते. जसं आपण बघितलेलं आहे की केकोबादला बाबांनी सांगितलंय केकोबाद बद्दल की माझं अवघड काम असेल तर मी त्याच्या पाया पडतो. बाबा त्याच्या पाया पडायचे, आणि तरीही की त्याला अजून काही जन्म जावे लागतील ईश्वर साक्षात्कारासाठी. ह्या सगळ्याचा विचार करायची गरज नाही. लंबी दुरी आहे, फार मोठा लांबचा प्रवास आहे म्हणून घाबरून जाण्याची ही गरज नाही. त्याच्या मर्जीत आलं तर एका क्षणामध्ये मोक्ष किंवा मुक्ती मिळू शकते. पुढे वाचूया. तुम्ही म्हणजे हे रेस्ट्रिक्शन आहे ना, बाहेर जी लोक फक्त पुस्तक वाचनासाठी जॉईन होतात ना, त्यांना आवडत नाहीत लांब लांब चर्चा केलेल्या. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ह्या बाकीच्या चर्चा तुम्ही करू नका त्याच्यामध्ये. अर्थात खैर, तुम्ही सत्याला, मी हे करते हा, नाहीतर रीडिंग त्यांना ऐकायला येणार नाही म्हणून माईक बंद केले. आपण परत त्याच्यावर चर्चा करू. मेहरप्रसाद, परत बोलूया आपण. तुम्ही सत्याला करत, आणि मेहरप्रसाद तुम्हाला एक विनंती आहे, आम्हाला खरंच माफ करा, आम्हाला पटकन कळत नाही तुम्ही, आणि हा तुमचा दोष नाहीये, आम्ही सगळं जाणतो, पण ना समजत नाही तुम्ही काय बोलता ते ना, उमगत नाही. त्यामुळे तुम्ही चॅट टाकलं तर जास्त चांगलं होईल. ठीक आहे,
तुम्ही सत्याला करत असलेला विरोध सोडून दिल्याशिवाय त्यातील दैवी अमृतमय जीवनाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकणार नाही. हे जीवन जसं कष्ट, आवाहन, त्रास याने भरलेला आहे, तो मार्गही खडतर आहे, परंतु तरीही शेवट त्याचा कसा आहे? गोड आहे, अमृतमय जीवन आहे. हा जो ईश्वर प्राप्तीला आपला विरोध आहे, तो कसा आहे? ह्या दुनियेतला आपण लिप्त झालेलो आहे, आसक्ती आहे, अडकलेलो आहोत कुठल्या ना कुठल्या प्रकाराने. मोह नसेल पण अडकलेलो आहोत. त्याला सोडल्याशिवाय जे अमृतमय दैवी जीवन आहे ते आम्हाला मिळणार नाही. आणि ही पण एक त्यांची परीक्षा असते की एखाद्याची खूप तडफड आहे, तळमळ आहे जाऊन तिथे करायचं, सेवा करायची, राहण्याची, पण त्याची परिस्थिती नाही काही कारणाने, मग ती कसली कारण असतील, तर ही तडप सुद्धा तेच मुद्दाम ते अशी परिस्थिती निर्माण करतात की जेणेकारण की तुम्ही असाल तिथून तुमची अधिकाधिक लालसा, तडप जी आहे त्यासाठी निर्माण होईल. आणि मी विसरण्यापूर्वी गांगडे सर, तुम्हाला अजून एक विनंती आहे की असे आणखीन भरपूर लोक आहेत, विशेषतः हमीरपूर वगैरे भागात. मी आता तिथेही सांगितलं, तुम्हालाही सांगते की सगळ्यांना सांगते की तुमच्या असं बघण्यात जर कुणी असतील की जे आपली चांगली सेवा तिथे देऊ शकतात, किती दिवस असू दे, 15 दिवस असू दे, महिनाभर असू दे, द्यायलाच पाहिजे. 12 महिने ईश्वराने दिले, 1 महिना देणं काय अवघड नाहीये. तर असे लोक कितीतरी, असे लोकांची नावं त्यांच्या संमतीने, त्यांच्या काय क्षमता आहेत, ते कुठलं काम करायला तयार आहेत, झाडू मारायला तयार आहेत, भांडे धुवायला तयार आहेत, सफाई करायला, गार्डनिंग करायला, काय करायला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, कुणी इलेक्ट्रिशियन असेल, कुणी कार्पेंटर असेल, जे काही करायला तयार आहे ते ट्रस्टला, त्यांना तयार करून ट्रस्टला ती नावं पाठवत राहणं. बाकी कितीतरी संस्था आहेत की ज्याच्यामध्ये ही सगळी कामं स्वयंसेवक असतात, ते भक्तच करतात, पेड वर्कर्स कुठे नसतात जास्त. पूर्व संस्कारांच्या वासना जवळ बाळगून पुन्हा अंतरीच्या ईश्वरी तत्वाच्या विकासाची आशा बाळगणे व्यर्थ आहे. केवढं मोठं बाबांनी सांगितलं इथे, तथ्य, सत्य, हकीकत. बाबा सांगतात की पूर्व जे आम्ही कर्म केले त्याच्यामुळे जे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारामुळे आमच्या वासना, इच्छा, लालसा सगळ्या असतात. त्या उराशी बाळगून आपण अध्यात्माची कास धरू शकत नाही, आध्यात्मिक वाटेवर चालण्याचा विचार करू शकत नाही, ईश्वरी तत्वाच्या विकासाची, आध्यात्मिक विकासाची आशा आपण धरू शकत नाही. असं करणं हे ढोंग आहे, बाबा दुसरीकडे म्हणतात. असं करणं, एकीकडे मायावी जगतामध्ये पण लोभ ठेवायचा आणि दुसरीकडे आध्यात्मिक विकासाची पण आस धरायची, हे 2 डगरीवर चालण्यासारखं आहे. 2 डगरीवर चालणारा बुडतो, ना हे धड होत ना ते धड होत. उत्क्रांती कालात आणि जन्मजन्मांतरी मनात साठलेले संस्कार रूपी गाळाचे थर साफ करून जीवनाचे धडे शिकून घेऊन ते पूर्णपणे आत्मसात करण्यास तुम्ही सिद्ध असले पाहिजे. बाबाने सांगत की सगळं सोडा, बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. हे बाबांनी इथे दुसऱ्या भाषेत सांगितले की ह्या उत्क्रांती इव्होल्युशनच्या काळात वेगवेगळ्या रूपांच्या माध्यमातून जे आपण आपल्या कॉन्शियसनेसचा, चेतनेचा, जाणीवेचा विकास करून घेतलेला आहे, त्या दरम्यान जे संस्कार रूपी गाळ साचलेला आहे, थरावर थरावर थर, थरावर थर आहे, तो साफ केल्याशिवाय ते पूर्णपणे ते धडे शिकले पाहिजे, ते संस्काराचा गाळ सगळा उपसला पाहिजे, तो सगळा अनुभव घेतला पाहिजे, ते सगळे धडे गिरवल्याशिवाय चेतना, जाणीव पूर्ण प्रगल्भ होणार नाही. त्यामुळे ते आत्मसात करणं जीवनाच्या अनुभव सुद्धा घेण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे. मग ते बरे वाईट चांगले सगळे अनुभव असू दे. स्वार्थरहित प्रेमाने आणि सेवाभावाने आपली दैनंदिन कर्तव्ये पार पाडित असता येणाऱ्या सुखदुःखाचे समचित्ताने स्वागत करून जीवनातील बऱ्या वाईट कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तुम्ही चंग बांधला तर अनंताशी तुमचे जीवन संवादी होईल. इतकेच नाही तर तुम्ही ज्याचा शोध चालवला आहे ते अनंत तत्वच एक दिवस तुम्ही स्वतः बनून जाल. किती मोठी गोष्ट बाबांनी सांगितली. सगळं सोडून ईश्वराच्या आहारी जाण्याची गरज नाही.
बाबा सांगतात की आम्ही जे आमचे कर्तव्य पार पाडतो ते सेवाभावाने निस्वार्थ बुद्धीने पार पाडले पाहिजे. त्याचप्रमाणे स्वार्थ रहित पाहिजे, ते निस्वार्थ पाहिजे, सेवाभाव त्याच्यात पाहिजे आणि सुख असू दे दुःख असू दे समचित्त पाहिजे, ज्याला बाबांनी इक्विपॉइज हा सुंदर शब्द वापरला. समतोल वृत्ती पाहिजे. सुख असू दे दुःख असू दे कशानेही मनाचा तोल ढळता कामा नये, मन चित्त विचलित होता कामा नये. अगदी शांत वृत्तीने कुठल्याही प्रसंगाने फार उत्साहाने उफाळलेलं उधळून चाललेलं नुसते नाचताहेत वगैरे असंही नकोय, किंवा दुःखाने अगदी कोमेजून गेलोय असंही नव्हे. अगदी शांत समचित्ताने जीवनातल्या सगळ्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत परिस्थिती आहे सगळ्याशी शांतपणे जुळवून घ्यायचा सतत प्रयत्न केला पाहिजे. अशा पूर्वीच्या बायका अशा फार छान असायच्या. त्यांचं हे एक पिंडच होता. माझ्या सासूबाई मला आठवतं, अगदी इतका सुंदर इक्विपॉइज होता त्यांचा, समतोल चित्त, की कशात एकदा अशा पद्धतीने जीवन तुम्ही जगलात, सेवाभाव निस्वार्थ वृत्ती समतोल वृत्ती, तर मग तिथेच त्या अनंत तत्व म्हणजे ईश्वराशी आपण एकरूप एकतानता साधता येते. आणि अशी एकतानता त्याच्यावर ह्या जीवनात राहून या जीवनाच्या बऱ्या वाईट परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन जर अशी एकतानता त्या परमेश्वराशी जर साधली तर एक दिवस तुम्ही स्वतःच परमेश्वर होऊन जाल, असं इथे बाबा सांगतात. हे फार महत्वाचं आहे आणि जितकं कमी बोलू तितकं ते अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीने डगमगून जाता कामा नये. आपल्या अंतर्यामी वास करणाऱ्या सत्याला तुमचे अधिष्ठान ठेवून जीवन जगण्याची कला आत्मसात करा. मग काय करायचं बाबा सांगतात की जे काही आहे हे त्या ईश्वराचं आहे, त्याने मला एक ट्रस्टी नेमले, त्याच्यासाठी म्हणून मी हा संसार चालवते, त्याच्यासाठी म्हणून हे मी काम करते, असं आपल्या प्रत्येक ह्याच्या गतिविधीमध्ये जीवनाच्या ह्याच्यामध्ये ईश्वराला अधिष्ठित ठेवायचं, त्याचंच अधिष्ठान ठेवायचं, सगळं त्याच्यावरती फोकस असलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला अधिष्ठित ठेवून मुख्य ठेवून जर आपण जीवन जगलं तर असं ही आर्ट ऑफ लिव्हिंग जगण्याची जीवन जगण्याची कला अशी आत्मसात करा असं बाबा सांगतात. आणि मला नाही वाटत हे अधिक सांगण्याची कुणाला गरज आहे, की माझा विश्वास आहे की आता इथे जेवढे उपस्थित आहे त्यांनी सगळ्यांनी ही कला आत्मसात केलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी बाबा हे प्राइम मोस्ट इम्पॉर्टन्सचे आहे. ज्यावेळी तुम्ही असे सत्यानुसारी जीवन जगता त्यावेळी मन व अंतःकरण एक होऊन सर्व दुःखे आणि काळजा आपले तोंड काळे करतात. की ज्याप्रमाणे अशा पद्धतीने सत्याला अनुसरणार ईश्वराला अनुसरणार जीवन जेव्हा आपण जगतो की त्यात मन अंतःकरण सगळं एक होतं. मन निश्चल राहतं, अंतःकरण निर्मळ राहतं. का? कारण तिथे सेवाभाव आहे, तिथे अधिष्ठापना ईश्वराची केलेली आहे. ईश्वर आधी येतो आणि मग सगळ्या गोष्टी. टॉप मोस्ट प्रायोरिटी फोकस ईश्वरावर आहे. त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं जीवन आपण जगतोय. त्यांनी ज्याच्यात त्याची खुशी त्याच्यात आमची खुशी, ज्याच्यात त्याचा आराम त्याच्यात आमचा आराम, अशा पद्धतीने जेव्हा मन आणि अंतःकरण एकत्र करून आपण जीवन जगतो तेव्हा कुठलं दुःख राहत नाही, कुठली काळजी राहत नाही. म्हणून त्यांनी सुंदर शब्द वापरलाय, अशा पद्धतीने ईश्वराला मुख्य अधिष्ठान करून जीवन जगून सेवाभाव वृत्तीने निस्वार्थ भावनेने ईश्वराला अधिष्ठान करून आणि मन आणि अंतःकरण एक करून जेव्हा आपण त्या जीवनाला फेस करू समतोल वृत्तीने, तेव्हा सगळ्या दुःख सगळ्या काळज्या आपलं तोंड काळं करतात. म्हणजे नाही ते असतं पण ते काळजी वाटत नाही, दुःख वाटत नाही, ते नाहीसं होतं, त्यांचा अंत होतो, शेवट होतो. हे जीवन म्हणजे केवळ एखादी सिद्धी मिळवणे किंवा बौद्धिक ज्ञान मिळवणे नाही. जीवन कशासाठी आहे? आम्ही स्वतः ईश्वर तत्व आहोत, त्याचा अनुभव करण्यासाठी आहे.
हे जीवन काही बौद्धिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एखादी सिद्धी मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी नाही. या बौद्धिक ज्ञानाची वृक्ष कसरत करत राहणे नव्हे. हे बौद्धिक ज्ञान कशासाठी आहे? आम्ही काय केलं पाहिजे हे कळण्यासाठी फक्त हे बौद्धिक ज्ञान आहे. हे बौद्धिक ज्ञान हा अंतिम हेतू नाहीये. या बौद्धिक ज्ञानामार्फत कसं जीवन जगलं पाहिजे म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार होईल हे कळण्यासाठी बौद्धिक ज्ञान आहे. म्हणजे ते माध्यम आहे, तो हेतू नव्हे, उद्दिष्ट नव्हे. सत्य प्राप्त झाल्यास आत्म्याच्या सहज स्फूर्त ज्ञानाने प्रकाशित झालेले प्रेम लाभल्यामुळे आयुष्य सुफल झाल्याच्या शाश्वत समाधानाने तुमचे जीवन उजळून निघेल आणि जीवनाची अक्षय अवीट गोडी तुम्ही चाखत राहाल. आता याचा अर्थ काय? जीवनाची अक्षय अवीट गोडी केव्हा चाखत राहू? ईश्वर साक्षात्कारानंतर. थोडक्यामध्ये आत्माच्या सहजस्फूर्त ज्ञानाने प्रकाशित झालेले प्रेम म्हणजेच ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर तो काय होईल? अनंत प्रेम होईल, अनंत ऊर्जा होईल, अनंत आनंद होईल. मग तिथे काय आहे? हे जे आयुष्य आहे, युगानुयुगे जगलेलं कित्येक रूपांमार्फत केलेला हा जो प्रवास आहे तो सुफल झाल्याचा अनुभव होऊन तिथे समाधान मिळेल आणि ईश्वर तत्वाचा अनुभव आल्यानंतर त्या ईश्वराचं जे अनंत शाश्वत जीवन आहे, आनंदमय जीवन आहे, त्याची अवीट गोडी चाखायला मिळेल. परंतु त्याच्या आधीचा मार्ग हा खडतर आहे आणि तो अनुसरण्याचं आत्मिक धैर्य आमच्या अंगी असलंच पाहिजे. अरेला कार्य फार पटकन करू शकतं कुणी पण आणि सोपं आहे जीवनामध्ये. पण त्यांनी अरे केलं तरी आपण कार्य न करण्यासाठी जे धैर्य लागतं, त्याने आपलं नुकसान केलं, आपल्याशी वाईट वागला, अपमान केला तरी त्याला माफ करण्यासाठीचे जे लागतं ते धैर्य, क्षमा करण्यासाठी लागतं ते आत्मिक धैर्य, इच्छा वासना उफाळून आल्या तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवून त्याला काबूत ठेवायला लागतं ते धैर्य. मनामध्ये राग आला, क्रोध आला, त्याचे रागाचे विचार आले तरी त्याप्रमाणे तोंडातून शब्द निघून न देणं किंवा तसं आचरण न करणं यासाठी लागतं ते धैर्य. हे सगळं आत्मिक धैर्यामध्ये इन्क्लूड आहे. पुढे लीनता विरोधाची धार बोथट करते. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आत्मिक ज्ञान, आत्म्याची प्रगती होणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाबांनी पश्चाताप प्रार्थनेत सांगितलं, खरं बोलण्यासाठी धैर्य लागतं. दुसऱ्याची निंदा ऐकण्यात मजा असते लोकांना, पण ती ऐकायचीही नाही, करायचीही नाही. दुसऱ्याचे फक्त गुण बघायचे, दोष बघायचे नाही, ह्यासाठी लागतं ते धैर्य. ढोंगीपणा करायचा नाही, यासाठी लागतं ते धैर्य. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायचा नाही, स्वतः कष्ट आणि नुकसान सोसून दुसऱ्याची मदत करायची, याच्यासाठी काय लागतं? आत्मिक धैर्य. प्रत्येक अध्यात्मासाठी जी गोष्ट आध्यात्मिक मार्गाला जरुरी आहे ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आत्मिक धैर्यच लागतं आणि दुसरं काही लागत नाही. त्याचा कृपा प्रसाद असतो. तो कधी मिळतो? तुम्ही ते धैर्य अंगी बाणून ती वाटचाल सुरू केली तर त्याचा कृपा प्रसाद मिळतो. म्हणजे तुम्ही त्याला स्वतःला लायक बनवता. ह्या सगळ्या परीक्षा आहेत. माय विश, हाऊ टू लव्ह गॉड, की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करायचं. त्यासाठी काय लागतं? आत्मिक धैर्य. ह्या आत्मिक धैर्य हा मोठा टॉपिक आहे. पुढे लीनता विरोधाची धार पोचट करते. खऱ्या आध्यात्मिक सेवेसाठी सर्व प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याची शिष्याने तयारी ठेवली पाहिजे. आपले ईश्वरी कार्य चालू असता अनुकूल वा प्रतिकूल सर्व प्रकारच्या परिस्थितीशी जुळून घेण्यास त्याने शिकले पाहिजे. इतर लोक कदाचित त्याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत, त्याला तिरस्काराने वागवतील किंवा त्याची छीतू करतील, पण त्याने शिष्याच्या अंगी असलेली समज आणि सच्चेपणा यांना धक्का पोहोचता कामा नये. कुणी निंदा अथवा वंदा अमुचा स्वहिताचा धंदा. कुणाचा आहे?
तुकारामाचे हे बोल आहेत, संत तुकाराम महाराजांचे. इफ आय एम नॉट रॉंग, कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा. आता इथे स्वहित म्हणजे काय? आपल्यातल्या खऱ्या स्वला उजळून टाकणं म्हणजेच ईश्वर साक्षात्कार. कोणी आम्हाला किंमत देऊ न देऊ, कोणी आमचा मानपान करो न करो, आमची सेवा करो न करो, आपल्याला पद मिळो न मिळो, मोठेपणा मिळो न मिळो, कुणी आपली निंदा करो, छी थू करो, काय ते वेडपट आहे, काय ती बावळट आहे, स्वतःचेच व्हिडिओ स्वतःच काहीही म्हणू दे, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि सच्चेपणाने आपलं मार्गक्रमण करत राहायचं. रादर बाबांनी सांगितलंय, कुणापासून सेवा घेण्यास रिलक्टंट असलं पाहिजे, पण सेवा देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे, असं बाबांनी सांगितलंय. मोठेपणा गाजवायचंच नाही, चार इकडून चार तिकडून सेवेकरी नको, ह्या लोभापासून दूर राहायचं. सेवा घ्यायची नाही, सेवा द्यायची. मोठेपणा नको. कोणी कसलं कौतुक केलं तिथेच ते बाबांचं म्हणून त्याला अर्पण करून टाकायचं. मी हे कार्य संपन्न केलं, मी जीतोड मेहनत केली, माझ्या टीमने फार मेहनत केली म्हणून एवढं आम्ही खर्च करून एवढं आम्ही फार सुंदर केलं, हे मी आला की तिथे संपलं, सगळं कचरा झालं. केलेला कार्य संपूर्ण कचऱ्याच्या टोपलीत जात. म्हणून मी नको, अहम नको, मोठेपणा मिरवायला नको. जेव्हा कोणी असं काही द्यायला बघेल तेव्हा लगेच इतकी तत्परता पाहिजे, त्यात क्षणी कळलं पाहिजे की हे करणारा करता करवता तो आहे. ही इज द डुअर. सिंपल शब्द, करता करवता तो आहे मराठीत, आणि इंग्लिश मध्ये ही इज द डुअर. जो भी करता है वो करता है, मैं नहीं करता. हा भाव नुसता बोलण्यापुरता नाही, सतत मनामध्ये जागरूक राहायला पाहिजे. अशा परिस्थितीत, म्हणजे कोणत्या परिस्थितीत? कोणी मान देऊ न देऊ, कोणी छी थू करो, काही करू नको, कोणी आपल्याकडे ढुंकूनही नको बघू देऊ, अशा परिस्थितीत अविचलित राहून खऱ्या लीन नम्र अहंकार रहित निरहंकारी वृत्तीने त्याने जगाचा प्रखर विरोध सहन केला पाहिजे. तुम्ही सगळे अनुभवत असाल तुमच्या सोसायटीमध्ये, गावामध्ये, जिथे बाबा प्रेमी नाहीये, ते काय करणार? तुम्हाला बाजूला खड्यासारखं उचलून टाकणार. त्यांना काय हवं? ढोल ताशे, राम कृष्ण भजन कीर्तन आरती हवंय. तुम्ही जर मेहर बाबा सांगायला गेलात तर त्यांना पचनी पडणार नाही, ते तुम्हाला वेड्यात काढणार. तरीही त्यांच्याशी प्रेमाने राहणं, याच्यासाठी काय पाहिजे? आत्मिक धैर्य पाहिजे. त्या वृत्तीने जगाचा प्रखर विरोध सहन केला पाहिजे. विरोधाच्या हल्ल्याला तोंड देण्याचा प्रसंग येईल त्यावेळी लाथेची ठोकर बसलेल्या फुटबॉल प्रमाणे बनले पाहिजे. जेवढी ठोकर जास्त तेवढा फुटबॉल आणखीन वर जात, कारण ती लाथेची ठोकरच फुटबॉलला उंच उडवून तो गोलामध्ये जाऊन पडेपर्यंत त्यास पुढे जाण्याची गती देत राहते. जगाच्या विरोधापुढे मान तुकवण्यात वाकवण्यात नव्हे, तर सत्याशी प्रतारणा करण्यात शिष्याचे अपयश साठलेले आहे. सत्याशी कधीही प्रतारणा करायची नाही, म्हणजेच ईश्वराशी कधीही प्रतारणा करायची नाही, कधी खोटं बोलायचं नाही, दुसऱ्यामध्ये ईश्वर आहे हे कधी विसरायचं नाही. आता ह्या ज्या ज्या ठिकाणी आत्मिक आपण बघितलं धैर्य लागतं, तिथे तिथे जिथे कठीण वाटेल तिथे एकच रेमेडी, म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वर आहे म्हणून मी त्याला माफ केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ईश्वर आहे म्हणून मी त्याचा राग नाही केला पाहिजे. त्याच्यामध्ये ईश्वर आहे म्हणून त्याचा द्वेष नाही केला पाहिजे, म्हणून त्याचं वाईट वाकडं मी चिंतलं नाही पाहिजे. हा सतत मनात विचार जर जागृत केला, हा जागृत करायचा, हा न करायचा म्हणजे सत्याशी प्रतारणा. तो म्हणजे वेगळा, मी म्हणजे वेगळा, बघतोच कसा पुढे जातो ते. ही जी भावना असेल ती सत्याशी प्रतारणा आहे. कुठल्याही पद्धतीने सत्याशी प्रतारणा जर केली म्हणजेच ईश्वराशी प्रतारणा केली, म्हणजेच ईश्वराला जर विसरलो तर अपयश हे निश्चित आहे. आपण शोधित असलेल्या अच्छा दुसरी एक महत्वाची गोष्ट, टेन्शन घेऊन हतबल होऊन डिप्रेस व्हायचं कारण नाही. लगेच वाटतं अरे अवघड आहे,
मी चुकलो का? चुकू दे, माणूस आहे, चुकणार. चुका प्रत्येकाच्या हातानं होतात. ती चूक सुधारून पुन्हा पुढे जाण्यातच खरी गती आहे. चूक झाली म्हणून हतबल होऊन मार्ग तिथे सोडायचा नाही. चुका कशा सुधारता येतील आणि चुका सुधारत सुधारत पुढे कसं जायचं हे शिकलं पाहिजे. आणि चुका जर उमगल्या नाही, आपली चूक आपल्याला उमगणं मोठी गोष्ट आहे. जर आपली चूक आपल्याला उमजली तर आपण ती सुधारू शकतो, दुरुस्त करू शकतो. मीच खरं जर म्हटलं तर ती चूक कधी सुधारणार येणार नाही. आपण शोधित असलेल्या सत्यावरील त्याच्या अढळ श्रद्धेमुळे जीवन परिपूर्तीचे खरे समाधान देणाऱ्या अनंत अशा ईश्वरी जीवनाच्या उच्चतर क्षेत्रात त्याचा प्रवेश होतो. खरी लीनता, नम्रपणा ही शक्ती आहे, दुबळेपणा नाही. फार मोठी गोष्ट आहे. रतन टाटांचं आता तुम्ही भरभरून वाचत असाल. काय नव्हतं, सगळं काही नव्हतं, पण जी नम्रपणा आहे तो फार मोठी गोष्ट आहे. मग आताच कुठेतरी वाचण्यात आलं की नम्रपणा हा अत्यंत मोठी गोष्ट आहे, जे कष्ट साध्य आहे. अहंकार तर कुठेही बघायला मिळेल, पण नम्रता फार अभावाने बघायला मिळते. खरी लीनता, नम्रपणा, ते आणखीन एक वेळ नसेल नम्र आणि धष्ट असेल हरकत नाही, पण नम्रपणाचा आव किंवा ढोंग होईल त्याच्याहून बेकार, खराब. हे बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे. खरी लीनता पाहिजे. लीनतेचं ढोंग असेल तर ते अगदी वाईट. खरी लीनता ही शक्ती आहे, दुबळेपणा नव्हे. विरोधाची धार बोथट करून शेवटी ती त्याच्यावर मात करते. कितीही कुणी विरोध केला पण तरी लीन वृत्तीने तो जर घेतला तर शेवटी लीन वृत्तीवाला ती विरोधाची जी धार असते ती बोथट करतो. आणि इथे आपल्याला कोणतं उदाहरण, पटकन गोष्ट आठवती ती खोडियारची. आपण ही कैक वेळा खोडियारची गोष्ट बघितली की बाबांच्या प्रेमाश्रम मधला मुलगा इराण मध्ये गेला. पुढे त्याने, बाबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बी कनेक्टेड विथ मी इंटरनली. जे जे बाबांनी शिकवलं त्याप्रमाणे ते लोक जीवन जगत होते. तिथे फॅक्टरीमध्ये मालकाने त्याला मरेस्तोर मारहाण केली आणि त्याच्याबद्दलचा मनातला राग काढण्यासाठी पुन्हा जाऊन त्याने त्याच्याच जवळ काम केलं. शेवटी तो मालक बदलला. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण बऱ्याचदा ही चर्चा केलेली आहे. आता ती अत्यंत सुंदर आहे. गोष्टी गोष्टीतून आपल्याला धडा मिळतो, स्फुरण मिळतं, स्फूर्ती मिळते की असं वागण्यासाठी प्रेरणा मिळते. जसं फॉरगिव्हनेस साठी माझ्यासाठी सगळ्यात सुंदर म्हणजे शेरियारजीची घटना, की त्यांचं दुकान लुटून नेलं तरी त्यांनी त्याला माफ घेतलं. हे मी नेहमी, मला जेव्हा माफ करणं अवघड वाटतं तेव्हा मी ते शेरियारजींना आठवते की ज्यामुळे आपल्याला माफ करणं सोपं जावं. सगळ्यांना शेरियारजीची घटना माहिती आहे, शॉपची. पुढे दांभिकपणा. माणूस जसा प्रत्यक्षात असतो आणि बाह्यता आपण जसे दिसावे असे त्याला वाटते, या दोन्ही मध्ये अधपात घडवून आणणारी तरी असते. ज्याला आपण म्हणतो, आमचे एक प्रोफेसर होते शारंगधर सर, नेहमी सांगायचे की समाजामध्ये आपण सगळे मुखवटे घेऊन वावरतो. आहे तसं राहायचं, जसे आहे तसे, वेडे बागडे, येडे गवाळे, खडबडका जे असेल ते, मुफट जे काही असेल ते. दांभिकपणानं एक मुखवटा घेऊन तरी बाबा परिवारात तरी कुठेच नको वावरायला. आता ह्याला बऱ्याच वेळेला समाजाच्या दृष्टीने हे शॉर्ट कमिंग आहे, पण अध्यात्माच्या दृष्टीने बेस्ट आहे. जमत नाही ते एक रूप घेऊन वावरायला, वावरू पण नाही. जसं आहे तसंच वागलं पाहिजे. जे नाही ते दाखवायचा कधीही प्रयत्न करायचा नाही. ते काय होतं, अधपात घडवून आणतं. बाबा म्हणतात एक वेळ खून केला तर माफ आहे, पण ढोंगीपणाला माफी नाहीये. जे नाही ते दाखवायचं नाही. दांभिकपणा आणि स्वतः मधले आधी दोष जो मान्य करतो किंवा सगळ्यांसमोर कबूल करतो, त्याच्याच विकासाची, प्रगतीची काहीतरी शक्यता असते. दांभिकपणा म्हणजे ढोंगीपणा जेव्हा आचरणात शिरतो तेव्हा तो बाह्य व्यवहारापेक्षा माणसाच्या अंतर्मनात जास्त अनर्थ घडवून आणतो. जे मी नाही ते मी दाखवणं,
यानी मन मी आहे तेच बरोबर आहे हे स्वतःला सांगत राहत. म्हणजे इतरांपेक्षा तो दांभिकपणा त्या स्वतः व्यक्तीसाठी अत्यंत धोकादायक आहे. अनर्थ बाबांनी शब्द वापरला घडून आणतो. बाहेर सहज दिसून येणारे त्याचे दुष्परिणाम मोठे असतात, पण आध्यात्मिक क्षेत्रातील चटकन न कळून येणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांची तीव्रता फार भयंकर असते. अत्यंत चिकट चिवट संस्कार यांनी तयार होतात, ज्याच्यासाठी कैक जन्म लागतात नष्ट करायला. अंतर्मनाला आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करून देण्याचा फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे प्रत्येकाने स्वतःच आपल्या सत्य स्वरूपाचे दर्शन व ज्ञान करून घेणे हा होय. याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मनुष्य त्याच्या अहम मनाला अवाढव्य विश्वरूपी मायाजालात गुरफटून टाकणाऱ्या संस्कार बंधनातून स्वतःची मुक्तता करून घेऊ शकत नाही. हे जे मायाजाल आहे सगळं विश्व म्हणजे, आणि हे सगळे संस्काराचे बंधन आहे, त्याच्यातून मुक्तता करून घेणं फार कठीण काम आहे. पण तिथे ह्या सगळ्यातून स्वतःला मार्ग काढायचा तर ईश्वराचं दर्शन, ईश्वरी ज्ञान प्राप्त करून घेणं अत्यावश्यक आहे. ही विश्व मायाच त्याच्या अंतर्यामी सतत वाहणाऱ्या ईश्वरी सामर्थ्याच्या अक्षय सऱ्यापासून त्याला दूर ठेवीत असते. तो स्वतः ईश्वर आहे. त्याच्या अंतर्यामी हा ईश्वरत्वाचा, सामर्थ्याचा, प्राणाचा, सटल एनर्जीचा सतत झरा आहे. त्याच्या जोरावर तो हे जीवन जगतो हे तो विसरतो. परंतु ही माया नगरी त्या झऱ्याला पासून त्याला दूर ठेवत असते, त्यापासून त्याला वंचित करत असते. संयम. तुम्ही आपले मन शांत, स्थिर आणि निश्चल राखा. आपल्या वासनांचे गुलाम बनू नका, तर त्यांचे दमन करण्याचा प्रयत्न करा. आता इथे ना काही आमचे मुंबईतले लोक आहेत, तेच त्यांचं एक असतं नेहमी आर्ग्युमेंट. बाबांनी तर सांगितलं बी नॅचरल, स्वाभाविकपणा. बी नॅचरल ही वेगळी गोष्ट आहे, तिथे दांभिकपणा नको असं बाबा म्हणतात. बी नॅचरलचा अर्थ हे नाहीये की मौज मजा मस्ती करा. मग तुम्ही पुढे कसं, हाऊ यू विल क्वालिफाय युअरसेल्फ. आपल्याला जर ईश्वरत्व प्राप्त करायचंय, सद्गुरूला भेटायचं, त्यासाठी जर स्वतःची तयारी करायची, ईश्वरी कृपेसाठी स्वतःचा तयार करायचं असेल, तर हे आत्मिक धैर्य जे मगापासून आपण बघून आलोय ते आपल्या ठाई पाहिजे. आत्मिक धैर्य असेल तरच आपण वासनांचे गुलाम बनणार नाही. म्हणजे आपल्याला वासनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सुखदुःखाने होरपळून आणि हुरळून न जाता समचित्त राहिलं पाहिजे. हे सगळं प्रयत्नांनी, खोटं बोलायचं नाही वगैरे वगैरे जे बाबांनी सांगितलं, हे प्रयत्नांनीच होतं, नियंत्रणांनीच होतं. तिथं बी नॅचरल म्हणून वा खोटं बोलायचं वाटतं, मजा येते, सरळ ठोकलं जातं, समोरचा हुशार असतो, त्याची तयारी जास्त असेल तर त्याला लगेच कळतं. मेहर प्रसादनी जर संतोषी वर्माला सांगितलं की हे मेहर कृपाला बोल, तर मेहर कृपा इथे दोन कैक कोसावर, कैक मैलावर असूनही तिला कळतं की हे फलाने मेहर प्रसादनी सांगितलंय संतोषीला म्हणून ती बोलते, हे लगेच त्याला कळतं. मग तिथे संतोषी वर्माने भले त्याच्यासाठी खोटं बोललेलं असू दे, ते पचत नाही. पण हेच तर आहे, छोट्या किंवा मोठ्या कुठल्याही गोष्टीत खोटं बोलायचं नाही, दंभाचरण नको. म्हणजे काय आहे की आपल्या ज्या वासना आहेत त्याचे गुलाम बनायचं नाही, त्यांना नियंत्रणात ठेवायचं. आपण त्यांचे गुलाम नाही बनायचं, त्यांच्या तालावर आपण चालायचं नाही. जो स्वतःच्या जिभेवर ताबा चालू शकत नाही त्यास आपले मन काबूत ठेवता येत नाही. मग ते जिभेवर ताबा म्हणजे खाणं आणि बोलणं दोन्ही आलं, आणि प्रयत्नाने दोन्ही शक्य होत. तर पहिल्यांदा मनात यावं लागेल, मनातून तो विचार दूर करावा लागेल
त्याच्या प्रतिद्वंद्वी विचार मनामध्ये निर्माण करावा लागेल की मला असं नाही केलं पाहिजे. आणि तो विचार निर्माण करण्यासाठी एकतत्व, ईश्वर सगळ्यात मौजूद आहे, हे सगळं अंगी मानवावं लागेल. मन ज्याच्या अधीन नाही त्यास कृतीवर संयम राखता येत नाही. स्वतःच्या कृतीचा नियंत्रण ज्यास साधत नाही तो आत्मसंयम कसे साधणार? आणि आत्मनिग्रही न राहू शकणारा स्वतःच्या अनंत आत्म्याच्या खऱ्या साक्षात्काराला वा ज्ञानाला अंतरलाच म्हणून समजा. हे फार महत्वाचं आहे. ही तारेवरची कसरत आहे, हे सोपं नाही. ढोंगी पण राहायचं नाही, दांभिकपणाही नको, स्वाभाविक पण राहायचंय. आणि त्याचप्रमाणे त्या सगळ्या इच्छा वासनांचं गुलाम पण व्हायचं नाही आणि त्याला काबूत ठेवायचं, नियंत्रण करायचं. या सगळ्याच्या रेषा मधल्या ज्या रेषा आहेत या तिन्ही गोष्टी, दांभिकपणा नको, नॅचरल स्वाभाविकपणा पाहिजे आणि आपल्या इच्छा वासनांचे गुलाम व्हायचं नाही तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. निग्रह हा फार सुंदर शब्द आहे मराठीत. ह्या तिन्ही मधल्या ज्या सीमारेषा आहेत फार पुसट आहेत, त्या कळल्या पाहिजे. ते करताना कुठे ढोंग संपतय, कुठे स्वाभाविकपणा आहे, कुठे निग्रह आहे, हे कळलंच पाहिजे. तरच तो आत्मा स्वतःची आत्मिक प्रगती साधू शकेल, अन्यथा नाही. आपण फार कमी वाचलं आज, पण हरकत नाही, मुद्दे फार महत्वाचे होते. आता पुढे आहे तत्वग्राही विवेक बुद्धीची श्रेष्ठता. पण इथे आज आपल्याला थांबायला लागेल. आणि प्रार्थना मधुकर डोंगरे आहेत का? जय बाबा. हा, तर डोंगरे भाऊ प्रार्थना तुम्ही म्हणाल आणि इंदू दीदी आरती तुम्ही म्हणाल, ठीक आहे? ओघडते, मी माईक ओपन करते. सगळ्यांसाठी माईक ओपन केलाय, पण जे प्रार्थना आरती करतील त्यांनीच फक्त माईक ओपन करावा, इतरांनी बंदच ठेवावा. आणि चर्चा अजून करायची असेल काही वैयक्तिक किंवा इतर गोष्टी तर आपण आरती नंतर करूया. पण आत्ताच हँड रेज करून ठेवा म्हणजे मला समजतं, मग त्या पद्धतीने आपल्याला करता येतं. एकच आरती घेणं वगैरे किंवा माईक बंद करणं ओपन करणं हे सगळं करता येतं. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, तू पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही तूच आहेस. तू तिन्ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला व आत्म्यांचा आत्मा आहेस. तू सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस.
तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. पश्चाताप प्रार्थना. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, तसेच लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेष करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्याला दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू मदत कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. Oh, glorious eternal ancient one, your face is the bright transcendental sun. Lighten this dark world and tears I weep. My heart behead I give to you to keep. Creator, yes, creationless you are. Substantial body, divine avatar, who through compassion the he was maintained, destroy this ignorance that life sustains. These five lights are the violent troops of breath of the world will that does me unto death. Unless you who are infinitely kind, break the wheels of which is conditioned mind. This is my love, this is my heart. Wish to please you, I have faith from my heart. Accept them as you would a simple flower that has no use behind its shining eye. You are myself, I sing to you in praise and beg your love to bear me through the days. Till you, the ever-living perfect one, fill my darkness with your shining sun. अवतार मेहर बाबा की. थँक्यू डोंगरे भाऊ, इंदू दीदी. अहिंसा जय बाबा. अहिंसा जय बाबा ताई. माझा ना घसा बसला आहे. अरे काय हरकत नाही, बोलतो. बोलतो काय. जय बाबा ताई. जय बाबा. उद्याच्या मेहरफाळच्या तयारीबद्दल हा मी हिंगणघाटून बोलतो. हा
आणि मी आता सध्या सेंटरवर जाव. अच्छा उद्या सकाळी अच्छा 5 वाजता मेहरपाट कार्यक्रम आहे. मी तुम्हाला टाकलं होतं ना हा निमंत्रण. हा हिंगणघाट. हा हिंगणघाट इंगोले जय हा हिंगोली हिंगोली हा इंगोले. विदर्भ. हा सगळ्यांना विदर्भ. जय, सगळ्यांना इकडनं सगळ्यांचा जय बाबा कळवा. हो हो सगळ्या सगळ्यांना जय बाबा आणि बाबांना मुख्य ठेवून बाबांना कार्यक्रम हा प्रामुख्याने बाबाच्या कृपेनेच सगळं चालू आहे. हो जसं देखील या ठिकाणी आहे हा चालना देते त्या पद्धतीने कार्य करणं चालू आहे आमचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, कधीतरी हो नक्की येईल हिंगोलीला. हो 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 सध्या आता कालच आलो ना आम्ही, थोडा हो ऍडव्हान्स मध्ये हे केला तर हो जमेल. ठीक आहे ठीक. जय मेहरबान. सगळ्यांना जय बाबा. जय शुभेच्छा बाबा जय. कार्यक्रमाला. हा. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा जय बाबा. तुम्ही आरती म्हणणार का देवीदास भाऊ तिकडनं? तुम्ही सगळे मिळून आता आरती म्हणा. आता हो आताच झाली आरती आमची पण म्हणता येईल पुन्हा डबल. हा डबल म्हणा. बाबांचा फोटो दाखवा हो हो आणि हो सगळे मिळून म्हणा आरती. चला जय बाबा. फोटो दिसत नाही का? मी व्हिडिओ कॉल करू का? नाही बरोबर आहे. हा आता हा हो दिसला, ना. आता फोटो दिसला. हा व्हेरी गुड. हो आता करा आरती. जय बाबा. हो हो जय हे बाबा. सेंटर आहे. हे आता उद्याची तयारी फोटो बिटो सगळं काढून ठेवून आहे. ठीक. व्हेरी गुड आणि हा व्हेरी गुड. परिसर सेंटरचा. हा हा व्हेरी गुड. हिंगोली सेंटर. हा हिंगणघाट. हिंगणघाट की हिंगोली दोन हा वेगळ्या हा जागा. हिंगणघाट. बर हिंगणघाट. बर हिंगणघाट. आता तुम्ही आरती करून घ्या किंवा आणखीन लोक असतील सगळे मिळून करा. हो हो आरती आता आमची हा इथली स्थानिक सुरू हा करा. हा सुरू ठीक करा. आहे. जय हा बाबा. जय मेरो. सुरू सुरू करा. या ना. आवडेल ती या. आरती म्हणा. हो हो हा नाही तर मग दिव्य सनातन जय बाबा. आधी सचेतन म्हणतो. बर या ताई आरती म्हणून घ्या म्हणते. या ना समोर. सुरू करा. सुरू करा. सुरू हो करा. मग ते बाकी येतील. सुरू करा. जय बाबा. बोल अवतार मेहर बाबा की जय. हुआ लहर से जिसकी दृष्टि का निर्माण उसकी दैवी अनंतता का कैसे हो आदि सचेतन शांति निकेतन. आदि सचेतन शांति निकेतन. नमो ब्रह्मा मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. प्रेम दीप में दिए जलाओ. निबिड़ा तेरा पाओ. अपना सब कुछ तुम्हें जलाओ. अपना सब कुछ तुम्हें जलाओ. तुम मुझको तरसाओ. मेरे प्रभु आरती अपनाओ. मेरे प्रभु आरती अपनाओ. जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी. हे करुणा कर लीलाधारी. हे करुणा कर लीलाधारी. तुम करुणा बरसाओ. मेरे प्रभु आरती अपनाओ.